नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासन निर्णय झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे। महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-26 अनुदान वितरणबाबत सन 2025 वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सन 2025-26 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। सन 2025-26 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विविध सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा। यात कोणताही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी। दिनांक 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमचा लाभ घेता येणार नाही। ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, तसे इतर लेखाशीर्षाकडे वरती करता येणार नाही। सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करावा। निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं। तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक विनियम भाग 2 दिनांक 17 एप्रिल 2015 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 मधील अटी व शर्तीचं पालन करून सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मधील अनुक्रमांक 27 नियम 149 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तशा अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी। यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये। कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आयात करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडलेली नसल्यास देयके पारित करू नये। स्थानिक स्वराज्य संस्था तसे महामंडळांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासन यांनी असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा। त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं। तसे शासनाद्वारे सदर संस्थाने वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व खर्चित रक्कम कुठे ठेवले याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी। सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट शासनास सादर करावं। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।